रावणाविषयी झाली. त्या ठिकाणी दुर्जन जो आहे याच्या ठिकाणी आपण आता हे रावणाचा विषय बघा, कारण रावण त्यामध्ये बसणार नाही, कारण रावण त्या ठिकाणी एक निष्ठ भगवान परमात्म्याचा भोलेनाथाचा भक्त होता. रावण त्या ठिकाणी बसणार नाही. आपण रावण म्हणले की लगेच आपण रावणाच्या डोक्यावर त्या ठिकाणी ठेवून देतो काय पापी वाईट आहे का नाही. त्याचं मांगला आपण काहीच पाहत नाही, तो वाईट असेल आपल्या बाई. आपण आज माळ घातली की सारं जग वाईट झालं आपल्याला. आणि कालपर्यंत आपण आता बोलत नाही, आता इथून जाऊ दे. आता विठाला त्या ठिकाणी दुर्जनाबद्दल महाराज दुर्जन असा आहे, अरे आपण त्याच्याजवळ शोधून जरी पाहिलं तर अवगुण त्या ठिकाणी सद्गुण मिळणार नाही. हे दुर्जनाची ओळख आहे. आणि 5वा वर्ग जो आहे महाराज त्या ठिकाणी, अरे त्याच्याकडे आपण कितीही जरी शोधलं आणि कितीही त्याच्या जीवनात आपण जर पाहिलं, कितीही जरी आपण त्याला या संतमय बापांना एवढा त्रास झालाय महाराज, एवढा त्रास झालाय, अत्यंत त्रास झालाय. जर खरंच त्यांचं चरित्र जर आपण बघितलं सर्व संतांचं, तर प्रत्येक संताला त्या ठिकाणी काही ना काही कुठं ना कुठं तरी त्रास झालाय आणि त्यांनी त्रास सहन केलाय. आज आपण सोन्याचा दिवस पाहतो. त्या ठिकाणी महाराज जो वर्ग आहे आणि त्या वर्गामध्ये माझे संत मायबाप बोलतात की ज्यांच्या ठिकाणी तुम्ही शोधून जरी पाहिलं तर कुठल्याच प्रकारचा तुम्हाला अवगुण दिसत नाही.